व्हॉट्सअप गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी आलोय नमो ठाणे सेंट्रल पार्कला. सो गाईज चला एक्सप्लोअर करूयात. लेट्स गो. फुल भुलभुल्या टाईप आहे, असं वाटतंय अंडरग्राऊंड चाललोय. भाई असाच रोड आहे सगळं. अंडरग्राऊंड टनल मध्ये आल्यासारखं वाटतंय. निमेच्या वर्ल्ड मध्ये आलो आता मी, पण इकडे रिअल लाईफ ॲनिमे वाटतंय मला. ओ हो हो हो, कन्स्ट्रक्शन तर चांगलं केलंय. चायनीज गार्डन मध्ये आलोय भाई. ओ हो हो हो. फुल चायनीज कन्स्ट्रक्शन. हे काय माहित नाही गाईस, तुम्हीच सांगा बघून. काय नाव वगैरे तर लिहिले नाहीये इकडे. आणि इकडे शांत बसण्यासाठी ठेवलंय. बाई फुल चायनीज रिंगटोन लावली आहे. फुल पीस एकदम. हे काय आहे मला पण माहिती नाही. बोर्ड नाही आहे, काहीच नाही आहे. तुम्हाला काय वाटतं गाईस? हे काय दगड मध्ये दगड लावायचे आहेत का होलमध्ये खाली पडलेले? हे जॅपनीज गार्डन आहे. एंट्री कुठे आहे काय माहिती नाही आतमध्ये जायला. धबधबा मस्त बांधले. काय वाटतंय कशाबद्दल पाणी? खूप चाललोय आता, पाय दुखायला लागले अक्षरशः माझे आता. एवढं मोठं आहे सेंट्रल पार्क हे, खूप पाय दुखत आहेत. हा इकडचा व्ह्यू आहे. ब्ल्यू ब्ल्यू आहे पूर्ण. पूर्ण ब्ल्यू ब्ल्यू व्ह्यू आहे याच्यामध्ये. चला निघूयात आपण बाहेर आता गार्डनच्या. तहान लागले आता, पाणीचं शोधते. पाणी 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 पाणी. गाईस काय डान्स चाललाय जरा सांगा इकडे. चालत 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 लेग झोन मध्ये आलो आता शेवटी. लेग झोन मध्ये आलो आता. फाउंटन टाइप आहे इकडे. बोट्स वगैरे आहेत जायला इकडून. एकच आहे पण एकासाठीच आहे वाटतं, ती पण बंद आहे वाटतं. आणि मगर सापडले इकडे पाण्यामध्ये. मगर सारखंच तर वाटतंय. हा मोठा फाउंटन आहे. मे बी इव्हिनिंगला शो असेल फाउंटनचा. तिकडे पाठीमागे बसून बघता येतो हो पूर्ण शो बघता येतो. अजून तरी चालू नाही झालं आहे, पण बघूयात आता कसा आहे शो, जर टाईम असेल आपल्याकडे तर. ब्रिजवर चाललो आता, चढतोय. फिरण्यासारखं तर खूप आहे पण खूप चालायला लागते इकडे. आता चढतोय, चढण तुम्हाला दाखवतो मी. हा असा व्ह्यू आहे पूर्ण इकडून ब्रिजवरून. खूप मेहनतनी ब्रिज चढलोय मी, थकायला झालं एकदम.
चालतोच आहे नुसता आल्यापासून. सनसेट व्हायला आला आता. निघालो आता डिनर करायला चाललो आहे. आय नो थोडा लवकर आहे, पण लवकर निघालो आहे कारण परत घरी पण जायचं आहे ठाण्यावरून अंबरनाथला. सो निघालो आता. ब्रिज उतरतो आहे. ब्रिज मोठा आहे, खरंच खूप मोठा आहे ब्रिज. फिरण्यासारखं बघण्यासारखं खूप काय आहे, पण एक दिवससुद्धा पुरणार नाही इकडे. आत्ताशी आम्ही एवढ्या वेळापासून फिरतोय, पण फक्त एकच पार्ट झाला आमचा कंप्लीट. अजून एक स्पोर्ट्स सेक्शन आहे इथे, अजून 2-3 सेक्शन्स आहे इथे. बाहेर बोर्डवर लिहिलं होतं वाटतं. मिनी धबधबा. इथून एवढं पाणी आणतात काय माहिती. इकडे जायला एंट्री तर नाही आहे, इथूनच शूट करायला लागेल. हा मॅप आहे, हा सगळा मॅप आहे इकडचा. हा मॅप आहे, याच्यामध्ये सगळं आहे, कुठे काय काय लोकेशन्स, गार्डन्स अँड ऑल दॅट. झिप लाईन, स्किड झोन्स. भाई लाईट्स वगैरे लावले आहेत अंडरग्राऊंड टनलमध्ये. अंडरग्राऊंड टनल भाई, शब्द तर एकदम भारी भेटला आहे. याला खरं नाव अंडरग्राऊंड टनलच द्यायला पाहिजे या लोकांनी. फुल झाडी वगैरे टाकली त्याच्यावरून. गार्डनच्या बाहेर निघालो आता आम्ही. निघालो पण तरी आतासुद्धा खूप सारे लोक येत आहेत इकडे या टायमाला. निघालो आहे, कॅब बुक केली आहे. आता डायरेक्ट अंबरनाथ, मग डायरेक्ट अंबरनाथला डिनर करेन, कारण नंतर जर इकडे डिनर करायला थांबलो तर खूप लेट होईल. सो म्हणून आत्ताच निघालो आम्ही डायरेक्ट अंबरनाथला.